केवढा मंडप दिलाय भयानक. आणि मग सर्व 2 दिवस कालही उत्सव केला, आजही उत्सव, मांडव डहाळे, भजन स्पर्धा, हरिपाठ, बालभागवतांचा हरिपाठ, सगळे वेगळे वेगळे उपक्रम. आज कीर्तन, दीपोत्सव आणि महाआरती आणि अन्नदान असा उत्सव ठेवला. आणि मग हे 5 ते 7 कीर्तन माझ्या वाट्याला दिलेलं आहे. आपण सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. काय रामलल्लाचा प्रतिष्ठा सोहळा चाललाय आता, काय सांगावा, काय आगळं वेगळंच. एक एक सांगायला गेलं तर आम्ही दिवसभर काटा येतो. माझा रामलल्ला प्रतिष्ठित हो राहिलेत म्हणून हैदराबादच्या एका माणसाने 3 किलोच्या सोन्याच्या पादुका दिल्यात रामलल्ला. किती? 3 किलो सोनं. ऐकून ठेवा कोणी काय काय दिलंय. आता एकाने 3 किलोच्या रामरायाच्या पादुका केल्या. पितळाच्या नाही, पितळाच्या कोणी, सोन्याच्या 3 किलो सोन्याच्या पादुका हैदराबादच्या माणसाने पाठवल्या. मला 3 किलो सोनं पादुका बनवून पाठवल्या. एक हिऱ्याचे व्यापारी आहेत गुजरातचे. आता सगळ्याची नावं सांगत नाही, फक्त ठिकाणं सांगतो, चौकशी करा तुम्ही. हिऱ्याच्या व्यापाऱ्याने 11 कोटी रुपये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला दिले. किती? 11 कोट. ऐका, ज्याने वर्गणी दिली नसेल ते बारीक ऐका बरं का, खरंच ऐकण्यासारखं आहे. हो, काय लोकांना त्यांच्या गळ्याने माळी नाही त्यांनी दिलंय, माळी नाही त्यांनी दिलंय. माळकऱ्यांनी जरा बारीक ऐका, 11 कोटी रुपये दिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या वेळेस रामलल्लाचं मंदिर बांधायचं ठरलं आणि ठरल्यानंतर एकटाही मनुष्य राम मंदिर बांधू शकतो अशी माणसं भारतात, राज्यात, देशादेशात आहेत. परंतु आपल्या राम मंदिर जन्मभूमी न्यास, हा जो न्यास आहे, हे जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवर आमच्या नगरचे आदरणीय
गोविंद देवगिरीजी महाराज, त्यांचं नाव आहे किशोरजी व्यास, पूर्व आश्रमीचे. ते त्याचे सचिव आहेत, चंपतराय, अशी मोठमोठली मंडळी आहेत त्याच्यावर महाराज. त्याने ठरवलं नाही सगळ्यांनी मंदिर बांधायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रामलल्लाचं जे मंदिर झालं त्याच्यात भारत केंद्र शासनाचा 1 रुपया नाही. असे काही जातीचे लोक म्हणते किंवा आता हिंदूचं सरकार आलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जातीचं मंदिर बांधलं, शापकोट आहे. केंद्र शासनाचा फुटका रुपया सुद्धा नाही. कारण रामलल्लाचं मंदिर बांधण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि जगन्नाथपुरी पासून रामेश्वर पर्यंत, आपल्या जगन्नाथपुरी पासून द्वारकेपर्यंत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारतातून जो पैसा गोळा व्हायला सुरू झाला, काही द्यायचं नाही, प्रत्येकाने 10 रुपये द्यायचं ठरलं होतं महाराज. लोक 10 रुपये देतात होय महाराज. जे लोकांनी द्यायला सुरुवात केली, कशाला विचारिता, 5,500 करोड रुपये गोळा झाले. किती आकडा लिहायला तुम्हाला जड जायचं, एखादा शून्य होकन तो घोटाळा व्हायचा महाराज. आदर्श घोटाळा व्हायचा, नुसता घोटाळा नाही व्हायचा. 5,500 कोटी रुपये गोळा झाले 2020 सालीच. हो झाले 5,500 कोटी रुपये गोळा झाले. मग ते बँकेत टाकले या ट्रस्टने. बँकेत टाकल्यानंतर त्याच्या व्याजावर मंदिर बांधून झालंय. रक्कम तर तशीच राहिली, व्याजावर मंदिर. याला म्हणायचं नियोजन. असं ट्रस्ट पाहिजे ना, असं नियोजन पाहिजे ना. तर आता काय काय गावगाव लोक सप्त्याचा हिशोबच देत नाहीत महाराज. काय काय तर कीर्तनकाराच्या पाकिटातलंच पैसे काढी देतो. खरं असलेलं ना त्या टकमक पॉइंटवर न्यायला पाहिजे, शिवनेरीच्या खाली टाकायला पाहिजे आणि सगळ्यांना त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाटली पाहिजे. काय काय माणसं म्हणा, व्याजावर मंदिर बांधलंय मला. बँकेत जे पैसा टाकला त्याची व्याज यायला सुरुवात झालं आणि त्या व्याजातून मंदिर बांधलंय. आणि मग मंदिर निर्मिती सुरू झाली. सुरू झाल्यानंतर आणि मग सगळ्या लोकांनी दान धर्म द्यायला सुरुवात केली. एकाने 3 किलोच्या सोन्याच्या पादुका पाठवल्यात, एकाने 11 कोटी रुपये पाठवले. एक उत्तर प्रदेशला कोणीतरी एक आमदार आहे, त्याने 1 कोटी रुपये दिलेत नसते रामलल्ला प्राण प्रतिष्ठेला. एका जणाने आपल्या महाराष्ट्रातून सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे, तर त्यांनी जवळजवळ 11,000 चादरी रामलल्लाचा फोटो काढून पाठवल्यात महाराज. आता काय सांगावं महाराज, 11,000 चादर. गोदाड्या नाही, आपल्याकडे गोदाड्या राहतात. चादरी पाठवल्या. सोलापुरी चादर प्रसिद्ध आहे, त्याच्यावर रामलल्ला नक्षी काढलेली. आमचे पैठणी कापसे पैठणी येवला तालुक्यातली कापसे पैठणी प्रसिद्ध आहे. त्यांनी रामलल्लाला जो वरून दुपट्टा टाकायचा आहे ना, तो सोन्याच्या दोऱ्यांनी बनवलेला टाकलाय. सोन्याचा दोरा काढला. आता ते कसा काढायचा, त्याला दोरीत माणसं वागणारी लागते. दोरीत जो वागतो त्याला सोन्याचे दोरे काढून सोन्याचा दुपट्टा पाठवलाय प्रभू रामलल्लाला सोन्याचा दुपट्टा पाठवला महाराज. वा. एका माणसाने 108 फुटाची अगरबत्ती तयार केली. त्याच्यात काही किलो गावरान गाईचं शेण आहे, काही किलो नाही, काही क्विंटल त्याच्यात पांढरे तीळ आहेत, काही क्विंटल काळे तीळ, काही क्विंटल अग्नी जेवढं यज्ञाची सामुग्री ना ती सगळी समिधा, वेगळे वेगळे हवीर द्रव्य, जेवढं यज्ञाला आपण ब्राह्मणदेवा सामुग्री लिहून देतो ना आपण आणतो ना, हवीर द्रव्य, काही क्विंटल तूप. आता काय सांगावं महाराज, पण अशी बनवली ती. बनवायला त्यांना जवळजवळ 5 महिने का काय लागले, पण त्यांनी बनवली ती 108 फूट. आता ती न्यायची कशी एवढी मोठी? मग एक दिवस सगळं बंद केले, सगळे त्या बागाची वाहनं नेली. आता ती अयोध्येत न्यायची कशी, गल्लीत वळवायची कशी? आता ही अवघडच 108 फूट. आणि मग ती अयोध्येच्या बस स्टॉपवर ठेवलेली. सध्या अयोध्येचा बस स्टॉप फार मोठा आहे. मी आणखीन काय ट्रिपा काढल्या नाही, आहे त्या डोक्यात माझ्या. मग अयोध्येच्या बस स्टॉपवर ठेवली देवदत्त महाराज आणि प्रज्वलित केली. तर तिचा सुगंध अख्ख्या अयोध्येच्या पंचक्रोशीत दरवळलाय महाराज. काय ओतलं असेल त्या माणसाने. साधा म्हातारा आहे बघा, आपल्या काशीत बाबासारखा अगदी साधा म्हातारा आहे बघा. तुम्ही त्या म्हाताऱ्याचे व्हिडिओ बघा, फक्त 108 फूट अगरबत्ती असं टाका तुम्ही, लगेच येतो व्हिडिओ. अगदी गळायला म्हातारा आहे बघा असं. तर त्या म्हाताऱ्याने 108 फूट अगरबत्ती बनवली, ती प्रज्वलित केली. ती काही महिने जळणार आहे, काही महिने. वा. सगळं हवीर द्रव्य आयुर्वेदिक ते काय, ती घेतली म्हणजे ठसका लागल, खोकला लागल, असं काय नाही महाराज. वा. उलट त्याचा सुगंध घेऊन एखाद्याचा कोरोना बरा होईल महाराज. एवढे त्याच्यात वनस्पती टाकलेल्या आहेत त्याने महाराज. म्हातारा. एका हरियाणाचा कोणीतरी मनुष्य आहे, त्याने 21 टनाची घंटा बनवली. 21 टन का क्विंटल आहे बघा, घंटा बनवली. तिचा आवाज ती रामलल्लाच्या मंदिरात बांधली जाणार आहे.
आणि तिचा आवाज तिथून बरोबर 18 किलोमीटर ऐकायला जातोय महाराज. 18 किलोमीटर विशेष म्हणा. काय दिले लोकांनी का काय म्हणावं. एकाने 10 टनाचं कुलूप दिले. कुलूप चोर कायला मरायला जाईन ते कुलूप उघडायला. गेला तर त्याच्या नातवा सकट पुण्यतिथी होईल. त्याला जीसीपी न्यावं लागेल ते उचलायला. एक कोणीतरी छत्तीसगडचे कुलुपाचे व्यापारी, कुलूप संघटना आहे त्यांची फार मोठी, जगात कुलूप जाते त्यांची. त्याने कुलूप बनवलंय महाराज. काही टनाचं कुलूप आहे. ते कुलूप दिलंय तिथं. आता ते लावायचं कसं मोठा प्रश्नच आहे. उघडायचं कसं, लावायचं कसं, त्या भानगडीत त्या त्याने ते शोभेला ठेवला असेल. विचार करा काय लोकांनी दिले. कोणीतरी एकाने 11 लाख लाडू पाठवलेत महाराज. आणि 55 राष्ट्राची माणसं आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आलेत. 55 राष्ट्राची निवडा हा. त्या भागातले मोठे मोठे नेते, त्या भागातले संगीत क्षेत्रातले ज्ञानी, शेती क्षेत्रातले ज्ञानी, प्रत्येक वैज्ञानिक, आपल्या तर टीव्हीवर दिसणार गाबाळ गोबाळ सगळंच आकलून नेलंय महाराज. या आमके नेट काय ते नट नटी अमुक तमुक. त्या नट बोलता आपल्याला लय अनुभव कमी त्यात. आणि मग आपली क्रिकेट क्षेत्रातली मंडळी, उंच उंच क्षेत्रातली मंडळी गेली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, संत कवी महिपती महाराज संस्थान सहसा कोणाच्या रेडारवर नाही. महिपती महाराजाच्या वंशजाला आमंत्रण आलं महाराज. विचार करा तुम्ही काय नियोजन म्हणायचं. ज्याला द्यायचंय त्याला द्यायचंय. मला न्याव्याच घाले, मला नेऊन काय करतो तिथं. त्याला माणसं त्यांनी निवडताना निळोबरायचे वंशज, महिपती महाराजाची वंशज, नाथ महाराजाची वंशज, वंशजांना बोलवलंय. ज्यांना लोक विचारित सुद्धा नव्हते. लोकांना माहित सुद्धा नाहीत निळोबरायचे वंशज कोण आहे. लोकांना महिपती महाराजाची वंशज माहित नाही. दुसरेच लोक रान धरीत आहेत. काय म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात वंशजालाही प्राधान्य दिलं पाहिजे. वंशजांना बोलवलंय महाराज. काय माणसं, कोण कोण माणसं. आपल्या भारतातली लंडनला काही मंडळी राहतात. आपल्या भारतभरात उत्सव चालला यात नवल नाही. लंडनला जी मंडळी राहतात ते सगळे सकाळी घराबाहेर पडलेत. लंडनहून इकडे पाय नाही निघाले, पण लंडन मध्ये त्याने कार रॅली काढली महाराज. ज्या ज्या भारतीय वंशजाकडे वाहन असेल त्याने घराबाहेर पडायचं आणि मोठी रॅली काढली महाराज, कार रॅली. तुम्ही बातम्यात ऐका, आज दिवसभर बातम्या खरंच ऐका महाराज. आजच्या बातम्या खरंच ऐकण्यासारख्या. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, मी काय तर कोणाची नावं घेणार आहे, फक्त सांगत चालतो, त्यांनी 2,500 किलो गावरान तूप फक्त रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यज्ञ गावरान तुपात झाला पाहिजे. वा, काय कोणी काय पाठवतंय, कोणी काय पाठवतंय, आता तुम्हाला काय सांगावं महाराज. ज्यांनी वर्गणी दिली नसन, लय बारीक ऐका मी काय सांगतोय ते महाराज. लय बारीक ऐकण्यासारखं महाराज. काय लोक देऊ राहिले, केवढं रामलल्लावर लोकांचं प्रेम. विठ्ठल, तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रभू रामचंद्र ज्यावेळेस देह घेऊन संपूर्ण अयोध्या नगरी घेऊन वैकुंठाला गेले. अयोध्येतली सगळी मंडळीला वैकुंठवासाला ते घेऊन गेले. नगरी नेली वैकुंठाशी निज सुखाशी पावला. त्या गोष्टीला राम अवताराला पूर्ण होऊन 11 लाख वर्ष झाले. किती संख्या ध्यानात, 11 लाख वर्ष होतात. आणि मग रामप्रभू रामांच्या नंतर त्यांच्या कुश, लवकुश होते. लवाचा वंश एवढा नाही, पण कुशांनी, कुश जो होता प्रभू रामांचे चिरंजीव, तर त्यांनी रामलल्लाचं पहिलं मंदिर बांधलं तिथं, त्या जागेवर. रामलल्लाचं पहिलं मंदिर बांधल्यानंतर कुशांच्या नंतर 36 पिढ्यांनी राज्य केलं महाराज तिथं. त्या पिढ्या म्हणजे आत्ताच 100 वर्षाचं आयुष्य गणना नाही. कलियुगातली आयुष्य गणना वेगळी, त्रेतायुगातली वेगळी, द्वापारयुगातली वेगळी, कृतयुगातली वेगळी. त्यांना तितकं आयुष्य, तितक्या आयुष्यभर त्यांनी राज्य केलं. नंतर द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्ये सुद्धा राम मंदिर आहे तसं अक्षय राहिलं. आणखीन काही राजांनी त्याच्यात भर टाकली आणि चांगलं बांधकाम केलं. नंतर कलियुग लागलं, गबाळ गोबाळ ज्या जालमाले यायला लागलं. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इहे अवतार धरले, कली दोष हरावया. आणि मग भ्रष्ट यवन शासक निर्माण झाले आणि भारतावर आक्रमण सुरू झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राम मंदिर अक्षुण्ण राहावं म्हणून 76 वेळा कलियुगात लढा झालाय. किती? कलियुगातला लढा 76 वेळा झालाय. त्यातली त्यात 900च्या शतकापासून जास्त परकीयांचे, निधर्मी लोकांचे, परधर्मी लोकांचे ज्यावेळेस भारतावर लोंढे येऊ लागले, तर त्या लोंढ्यांना थोपवण्यासाठी भारतातले हिंदू समाजाची लोक पुढे आली. तिघांचं योगदान आहे.
राम मंदिराच्या संरक्षणासाठी एक त्या काळातल्या राजांचं योगदान आहे, त्या काळातल्या सामान्य हिंदू समाजाचं योगदान आहे आणि त्या काळातल्या साधू संतांचं योगदान. साधू संतांचं 2 अंगाने योगदान आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एक, राजांनी काय योगदान केलं? अरे प्रभू राम आमचा श्वास प्रश्वास आहे. आमच्यात तर बोलताना जेवताना राम राम ओ राम राम म्हणतात मला. प्रभू राम आमचा श्वास प्रश्वास आहे. मग त्या रामरायाच्या मंदिराला कोण पाडायले? परकीयाचे लोंढे आले का राजेच्या राजे आपल्या छातीचा पराकोट करून पुढे उभं राहायचे. पहिले आम्हाला मारा आणि मग मंदिर पाडा. नाही आता गाव मंदिराच्या जमिनी काही खातीत महाराज. आता काय सांगा तुम्हाला, काही नाही. तर मंदिराच्या शेजारीत पांढरे लिंबाचे दुकानं टाकले ठो धरून. अरे बघा त्या जुने राजे लोकांचं काय वागणं होतं ना आपलं काय वागत होतं. आपल्याला पाहिलं होतं ते प्रभू राम ढसा ढसा रडत येईल. लयच गाबाळाच्या लांबलं ढसा ढसाच रडत येईल महाराज. काय माणसं होती. राजांनी आपल्या छातीचा पराकोट केला आणि छातीचा कोट उभा करून रामलल्लाचं मंदिर वाचल कसं याच्यासाठी लढा सुरू झाला. आणि मग स्वतः एकदा विक्रमादित्य राजा तिथं मंदिराच्या जवळ कुठंतरी तिथं जवळ मुक्कामाला थांबला. आणि मग तिथल्या मंडळीने त्याला अशी वेगळी अनुभूती यायला लागली. मग त्याने विचारलं या जागेचं काही महात्म्य का? हो म्हणले या जागेतच प्रभू रामलल्ला जन्मले. कुशानी मंदिर बांधलं ते फार आता त्रेतायुगात बांधलं, त्याच्यावर द्वापारयुग गेलं, त्याच्यावर कलियुग लागलं आणि ते जीर्ण झालं. अनेक वादळ भूकंप आदी आदी सगळ्या गोष्टी. मग विक्रमादित्याने कलियुगातलं महत्वाचं मंदिर बांधण्याचा, आता जे बाबरीचा ढाचा ज्या मंदिर आहे ते विक्रमादित्याने बांधलेलं मंदिर आहे. विक्रमादित्याने मंदिराचा पायाभरणी सुरू केली. आखीव रेखीव मंदिर सुंदर बांधलं. विक्रमादित्य गेले आणि 1200च्या शतकामध्ये तिकडून परकीयाचे लोंढे भारतावर येवले. 1200च्या नंतर आपल्या भारतावर इस्लाम राजवट सत्ता करण्यासाठी आले. मग इस्लाम राजवट ते लोक मूर्तीभंजक, त्यांचे 2 बिरुद आहेत. बिरुद प्रत्येकाची बिरुदावली असते. जसं भागवताचार्य मग बिरुदावली त्याची भागवतातलं येणारच त्याच्या कीर्तनात. रामायणाचार्य त्याच्या कीर्तनात रामायण येणारच महाराज. मी कोणताच आचार्य नाही महाराज, काही सांगतो मी आपलं जे आठवण ते सांगायचं. असं आपण कशात आचार्य पिचार्य नाही. आणि मग त्यांची बिरुदावली होती काय? कुप्र शिखन, बुथ शिखन. कुप्र शिखन म्हणजे काफिरांचा कर्दनकार. होईल तितके इस्लाम धर्माच्या व्यतिरिक्त असलेली माणसं मारून टाकायची. कुप्र शिखन, शिखन म्हणजे कर्दनकार, तोडणारा. बर. आणि बुथ शिखन, बुथ म्हणजे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडणारा. बुथ शिखन म्हणजे मूर्तीभंजक. आणि कुफ्र शिखन म्हणजे हिंदू धर्माच्या लोकांचा कर्दनकार. आणि कुफ्र शिखन, बुथ शिखन ही त्यांची विरोधावली होती. आणि मग त्यांनी मंदिरं पाडायला सुरुवात केली, पडझड करायला सुरुवात केली. मग जे तिथून 1200च्या शतकापासून तर 1400च्या शतकापर्यंत मंदिर पाडलं. नवीन आपला कोणीतरी राजा यायचा आणि ते बांधायचं. कोणी पाळलं का परत बांधायचं. संग्राम व्हायचा. 76 वेळा संग्राम झाला रामलल्ला भूमीसाठी. 76 वेळा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, लखनौ गॅझेटला नोंद आहे 5 लाख हिंदूंनी बलिदान दिलंय. 5 लाख. किती हिंदूंनी बलिदान दिलं? शरयू नदीचे दोन्ही तटावर हिंदूंच्या प्रेतांचा खच पडलेला राहायचा. खच. पण हिंदू म्हणायचे आम्ही शरयूच्या तटावर मरू पण आमचं राम मंदिर अभंग राहिलं पाहिजे. काय मंदिराविषयी प्रेम लोकांचं मला. 5 लाख माणसं मेली. लोक म्हणतात मग यंदा 70 होते. त्याला काय होतं? त्याला काय होत आहे? काय लोकांचे किती जिवाळ्याचा प्रश्न आहे मला. प्रभू रामलल्ला 5 लाख हिंदूंनी बलिदान दिलं मला. शरयूचे दोन्ही तट हिंदूंच्या प्रेताने, शरयूचं पाणी लाल बुंद झालं हिंदूंच्या रक्ताने मला. तरी नवीन नवीन राजे हिंदूंचे यायचे आणि ते मंदिर बांधायचे. आणि मग ते मंदिर इथून मागचे यवन पाडायचे. पण बाबर आला. हा गडी लय खतरनाक होता महाराज. हा अतिशय धर्म वेडा होता. आणि या गड्याने काय केलं? मंदिर नुसतं पाडायचं नाही, मग आपल्या जुन्या लोकांनी फक्त मंदिरं पाडली, त्याची मस्जिद बांधायची महाराज. म्हणजे झाड उपटायचं नाही, झाड कलम करायचं. बाबरने काय केलं? मंदिर नुसते पाडून होणार नाही, परत राजे येऊन बांधतील. मग आपण तिथं मशीद बांधायची, जेणेकरून इस्लाम आणि हिंदू हवा कायम पेटत राहायला पाहिजे. आणि मग तिथं मशिदीचं रूपांतर केलं. मशिदीच्या खालचा ढाचा सगळं हिंदू मंदिर, त्याच्यात शंख चक्र देवी देवता अनेक अशा. आणि ज्यावेळेस मग झाल्या लढाया सुरू, नंतर मग मराठा साम्राज्य आलं भारतावर. मराठा साम्राज्य आल्यानंतर मग पेशव्यांच्या काळात थोडंसं ते शांत राहिलं. पण पेशव्यांनी काय कोण जाणे, त्या काळातल्या
तिथल्या लोकांनी सांगितलं की हे तुम्ही परत मशीद पाडताना मंदिर बांधताना पण परत आमचं मरण ओढल, त्यापेक्षा आहे तसं राहू द्या. मग अहिल्याबाईंनी ज्या काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यात काशीच्या मंदिराचा विशेष. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर काशीला गेले तर आदरणीय नरेंद्रभाई मोदीने अहिल्याबाईचं स्वतंत्र मंदिर तिथं बांधलंय. अहिल्याबाई स्वतंत्र मंदिर, कारण का ती माऊलीच काही वेगळी होती. काशीच्या मंदिरासाठी त्या माऊलीचं लय मोठं योगदान. आणि मग नंतर ब्रिटिश आले. ब्रिटिशांच्या काळातही हिंदूंनी त्या मंदिराच्या उभारणीसाठी लढा दिला. पण ते ब्रिटिश, तुम्हाला माहिती आहे, ब्रिटिश मुळात हिंदूंचे द्वेष्टी होते ना. ब्रिटिशांचं एक गणित सांगतो तुम्हाला. ब्रिटिशांनी पेशवाई संपवली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अंकित असलेली ही शिवशाहीच्या अंकित असलेली पेशवाई संपवली. पण आमच्या नगरच्या खाली जी निजामशाही होती मराठवाड्यात, निजामशाही संपवली नाही. भारत 1947, भगवान शेठ 1947 साली भारत स्वतंत्र झाला. मराठवाडा नव्हता झाला. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलने लढा दिला. आणि मग 1951ला लढा झाला. 47ला भारत स्वतंत्र्याचा झाला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम स्वतंत्र केला. मग मी एका इतिहासकाराला विचारलं, का हो इंग्रजांनी तर भारतावर राज्य केलं पण मग मराठवाड्यातला निजाम का नाही संपवला? ते म्हणले, बारीक विचार करा, इंग्रजही बाहेरूनच आलेले आहेत आणि यवन सुद्धा बाहेरूनच आलेले आहेत. हे म्हणले पाहुणे पाहुणे गोड राहिले का गावातल्याचा काटा काढता येतो. लक्षात आलं का मला काय सांगायचंय? पाहुणे पाहुणे गोड राहिले का गावातल्याचा बरोबर काटा काढता येतो. मुसलमानही बाहेरून आले तर ब्रिटिशही बाहेरून आले. म्हणून ब्रिटिशांनी निजामाला अभय दिलं. उलट आमच्या खाली ब्रिटिशांची शाही नव्हती. आमच्या नगरच्या खाली बीड जिल्हा सगळा मोगलाईत मिळतो. बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद हे जे जिल्हे आहेत आणि तिथून खाली पार हैदराबाद संस्थान सगळं निजाम होता, तो निजामाचं संस्थान. आणि मग मला सांगायचं इत्यर्थ असा, ब्रिटिशांनी हिंदूंच्या बाजूने न्याय दिलाच नाही. का दिला नाही? त्याला हे कारण आहे, कारण ब्रिटिश म्हणायचे इस्लाम आणि ब्रिटिश जर एकत्र राहिले तर भारतातला हिंदू समाज आपल्याला आपल्या पायाखाली घालता येईल. पण ते हिंदूच आहेत महाराज, नात नाही करायचा. एकदा हे भडकत नाही, हे भडकतच नाहीत, पण भडकले ना मग इजत नाही. हा एक घोटाळा आहे आमचा महाराज. मग पुढच्याला संपवित नाही, खकानाच करीत येत महाराज. म्हणजे हिंदूंच्या जनलाटा पुन्हा उसळायला सुरुवात केल्या. दुर्दैवाची एक गोष्ट झाली की भारत स्वतंत्र झाला ही दुर्दैवाची गोष्ट नाही. स्वातंत्र्यानंतर राम मंदिराला न्याय देईल असं शासन निवडून मिळालं, हे चुकीचं झालं महाराज. उलट आपल्या भारताच्या एका पंतप्रधानाचं पत्र आहे की तिथल्या अधिकाऱ्याला पत्र आलंय की तिथं कोणीतरी 1947ला भारत स्वतंत्र झाला, आत रामलल्ला प्रगट झाले. या सगळे व्हिडिओ ऐका तुम्ही, हे सगळे पुराव्या सकट व्हिडिओ आलेत आता आज मोबाईलवर महाराज. सगळ्या लोकांनी आता बातम्या द्यायला सुरुवात केली, कसा लढा झाला, कुठून लढा झाला काय. मी तुम्हाला थेट राम अवतारापासून सांगत आलोय. आपल्या भारताच्या एका पंतप्रधानाने तिथल्या अधिकाऱ्याला पत्र दिलंय, रामलल्ला प्रगट झाले म्हणता 1947 साली कसे झाले बघ. अजिबात नाही, ती राममूर्ती आतली बाहेर काढा आणि तिथं हिंदूंना पूजेला जाऊ देऊ नका, त्या दुसऱ्याच समाजाला जाऊ द्या. पत्र आहे, त्याचं पत्र आलंय आज. तुम्ही वाचा तर आजची खरं आजच्या बातम्या लईच ऐकण्यासारख्या आहेत माझ्या. तरीही भारतातल्या मग हा लढा न्यायालयीन झाला. न्यायालयीन लढाई सुरू झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राजे लढले, प्रजा लढली, संन्याशी लढली. ज्यावेळेस तो मीर बाकी नावाचा सरदार बाबरने पाठवला तर त्या मीर बाकीला अडवण्यासाठी एक श्यामानंद सरस्वती नावाचे संन्यासी पण यांनी हिंदू सैन्य उभं केलं महाराज. आणि ते स्वतः लढले पण ती त्याच्या धारातीर्थी पडली. कित्येक संन्याशांचं बलिदान झालं. राजांनी बलिदान दिलं, प्रजेने बलिदान दिलं, संन्यासी जे काही या भानगडीत न पडणारे साधू पण त्यांनी सुद्धा बलिदान दिलं. आणि मग राम मंदिर होत नाही पण लोकाला राम विसरून द्यायचं नाही, हे चौथं योगदान आहे का. संन्याशांनी लढा दिला पण दुसरं योगदान असं केलं की गाव सगळ्या भारत वर्षात प्रांतीय असे साधू जन्मले की त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली. मग गुजरातात काही साधू झाले, त्यांनी रामायण लिहिलं. महाराष्ट्रात तर प्रसिद्ध एकनाथ महाराजांनी नाथ रामायण लयच प्रसिद्ध आहे महाराज. 40,000 वाव्यात महाराज, बारीक खडान खोडा माहिती. पश्चिम बंगालला साधू झाले, त्यांनी रामायण लिहिली. तमिळनाडू तमिळी भाषेत रामायण, मग खाली केरळी भाषेत रामायण, आंध्र प्रदेशातल्या भाषेत रामायण, कर्नाटकी भाषेत रामायण. जे गावगाव लोकांनी कथा सुरू केल्या. मंदिर आम्हाला नाही पण आम्ही राम समाजाच्या मनातून जाऊ देणार नाही. गावोगावी या लोकांनी जागवलं. कंधारकर महाराजांनी गाथा सार्थ केलाय, शंकर महाराज कंधारकरांनी. आणि मग गाथा सार्थ झाला. गाथ्याच्या पहिल्या पानावर समर्पण पत्रिका लिहायची असते. तुम्ही जर एखादी कादंबरी लिहिली, एखादं पुस्तक लिहिलं
तर अमुक अमुक माझ्या आईमुळं मला ही बुद्धी झाली, म्हणून ही कादंबरी आईच्या चरणी समर्पित. मी अमुक अमुक पुस्तक दिले ते माझ्या वडिलामुळं हे झालं, म्हणून वडिलाला समर्पित, आमच्या शिक्षकाला समर्पित, गावातील आमच्या भागातील एक आदर्श सरपंच त्यांना समर्पित. असं कंधारकरांनी गाथा लिहिला आणि गाथ्याला पहिलं समर्पण पत्रिका लिहिली. कोणाला समर्पण केलं असेल बरं? तुम्ही बारीक विचारा. तुम्हाला असं वाटत असेल पप्याच्या आईलाच केलं, ते इतके बावळट नव्हते, म्हणजे नव्हतेच ते, बावळट नव्हतेच, पण आपल्यासारखे त्यांचे डोके नव्हते. कंधारकर महाराजांनी समर्पण पत्रिकेत काय लिहिलं ऐकण्यासारखं आहे. समर्पण पत्रिकेत असं लिहिलंय, तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर ज्या गावगावच्या टाळकऱ्यांनी ही तुकोबारायची गाथा गावगाव अभंग गाऊ जिवंत ठेवली, ही गाथा हे अभंग समाजात जागे ठेवले, त्या असंख्य टाळकऱ्यांना ही कृती समर्पण. वा, टाळकऱ्यांच्या चरणी त्या संन्याशांनी दिलेला दुसरा लढाया. गावगावी कीर्तनकार जागे झाले, प्रवचनकार जागे झाले, रामायणाचार्य जागे झाले, रामायण लेखक जागे झाले, रामायणावर पुस्तकं सुरू झाली. पण जे लोकांनी मंदिर नाही पण राम विसरू द्यायचं नाही, याला लढा सुप्त लढा म्हणतात. हा, काहींची लाट लक्षात येत नाही, लोक म्हणतात आपलाच उमेदवार निवडून येईल, पडणारे ध्यानात धर. सुप्त लाट ज्याला ओळखता आली त्याला राजकारण करता आलं. असो, मी तुमच्यात नाही तर तुम्हाला आम्हाला कार्यकर्ते ठेवावं लागला असं. असो, तर सुप्त लाट ओळखता आली नाही काही लोकांना. अरे ब्रिटिश आले, यवन आले, पण त्यांना ही सुप्त लाट धर्माची लाट ओळखता आली नाही. गावगाव राम अल्लाविषयी लोकांचं प्रेम निर्माण केलं. कथातून, कीर्तनातून, ग्रंथातून, वाङ्मयातून लोकांनी निर्माण केलं. गावगाव राम मंदिरं उभी केली महाराज. आपल्या आपल्या गावी राम उपासना, रामनवमीचे सप्ते, गुढीपाडव्याची उत्सव सुंदरपैकी स्वतंत्र लोकांनी सगळं सुरू केलं. मग समाज आणि मग ते न्यायालयीन प्रक्रिया, लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्यानंतर मग 92 साली मोठं प्रकरण घडलं. ते प्रकरण माझ्यापेक्षा तुम्ही मुंबईला बरीच राहिली मंडळी, मुंबईतून बरीच कार सेवा करण्यासाठी मंडळी गेली. गेल्यानंतर तिथं भाषणं सुरू झाले. कोणी हात काय लावत नव्हतं, पण ज्यावेळेस त्या प्रज्ञासिंग ठाकूर का कोण आहेत त्या ज्यावेळेस बोलायला सुरू झाल्या, त्यांनी सांगितलं जाताना कोणी तसं जायचं नाही, या बाबरी मशिदीची एक ईट तरी प्रत्येकाने घेऊन जायची. घेऊन जायची म्हणजे पाडायची म्हणलेच नाही. ते बोलत कसे होते की ते कायद्याच्या भाषेत बोलत होते महाराज. हो, ह्या बाबरी मशिदीची आपल्याला प्रत्येकाला एक एक वीट न्यायची. धावा म्हणल्यावर पोलिसाला समाज काय आवरतोय, कोणी गोळीबार करतोय, कोणी काय, पण लोक चढले आणि ती मशीद पाडली. आता याचा जिम्मा कोण घेईल, कोणी पाडली? आमचे आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विचार, कोणी पाडली? त्याने कोणी पाडली मला माहित नाही, पण जर शिवसेनेच्या माणसाने पाडली असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पाहिलं काय माणूस कारणी असं सगळ्यांनी अंग काढून घेतलं होता भल्याभल्याने. तुम्ही त्या कारण काय होतं, केंद्र शासन हे कोणाला कधी अटक करीन, कधी फाशी देईल, आपल्याला अनुकूल राज्य शासन हे अनुकूल नव्हतं, केंद्र शासन अनुकूल नव्हतं. ते बाळासाहेबच महाराज ते वन मॅन आर्मी माणूस होता महाराज. नाद नाही करा त्या माणसाला. त्याला एक खांबी तंबू म्हणते, एक खांबी तंबू, एकाच खांबावर तंबू. इतके खांबा आपल्याला लागते त्या मांडवाला. त्याचा एक खांबी तंबू होता. ते म्हणायचे मी बोललो घ्या काय करायचं, त्यांच्या भाषेत सांगा काय वाकडं करायचं घ्या. ते गडी कराळ गडी होता महाराज. आणि मग आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मात्र मग त्यावेळेस हिंदूंना ऊर्जा आली, मग कोणीतरी आहे आपल्या पाठीमागे, ऊर्जा आली. 92च्या नंतर मग अटलजी आले. अटलजी आल्यानंतर मग थोडे थोडे निकाल सौम्य आपल्या बाजूने लागायला लागले. तरी अटलजींचं सरकार गेलं. अटलजींचं सरकार गेल्यानंतर परत काही वेगळी सरकार आली. आणि तरीही 2014 सालापर्यंत आणि मग 2019ला मग मात्र ही रामलल्लाचीच जन्मभूमी आहे हा अखेर न्याय द्यावा लागला. आणि जवळजवळ 67 एकर जमीन भेटली मला, भरपूर जमीन भेटली मला. मग हे बघा 2 भजे खाल्ले तरी एखादच मोडती ना, पाठीभरच खायचे जेवण. म्हणजे मग आता ते 5 गुंठे 10 गुंठे नाही, 67 एकर आखच रामाचं होतं. आता त्याला काय मग आता हे बघा आपलं म्हणजे ज्यांचं सरकार तसा कायदा राहतो. 75 वर्ष कायदा का निकाल लागला नाही, विचाराप्रमाणेच निकाल लागत गेले मला. ज्या विचाराची माणसं तसे निकाल लागत गेले. आणि हे सिद्ध झालं, हे विचाराचं नाही. न्यायालयामध्ये हे सिद्ध 5 न्यायमूर्ती होते सर्वोच्च न्यायालयाचे. त्याने सांगितलं इथं सगळे पुरावे रामलल्लाचे. इथं ही मशीद पूर्वांपार मशीद होती हे सिद्ध होत नाही, सिद्धच होत नाही. पूर्वांपार राम मंदिर आहे हेच. तुम्ही रामलल्लाचा जो न्याय दिलाय, न्यायालयाने जो न्याय दिलाय ना, तो वाचा बरं का एकदम. लय मोठा न्याय. त्यांनी काय काय मुद्दे मांडलेत, कशी न्यायालयीन माणसं चाकुरीत बोलतात. त्यांनी उत्तर काय दिलंय, इथं राम जन्माला आले नाही असं सिद्ध होत नाही.
राम जन्माला आले असं म्हणत नाहीत ते. काय म्हणतात, इथं राम जन्माला आले नाही असं सिद्ध होत नाही, असा पॉइंट आहे त्यांचा. का याला न्यायालयीन भाषा म्हणायची महाराज. म्हणजे पोपट मेलाय का म्हणले, तो पाणी पित नाही, मेला म्हणा. डोळे उघडीत, अरे मेला म्हणा ना, बोलत नाही, मेला म्हणा. तुम्ही म्हणा म्हणले. राजाचा नेम होता, कोणी पोपट मेला म्हणून का त्याचं पहिलं मुंडकं तोडायचं, आणि पोपट तर मरून पडला. मग काम करायला विचार का, रे पोपट मेला का? ते ते चारा पाणी घेत नाही, मेलाय का माहित नाही बा. अरे मग मेला म्हणा ना. नाही नाही ते बोलत नाही. हो पण मेला म्हणा, ते दाणे खात नाही, पाणी पित नाही, मग मेला म्हणा. साहेब ते तुम्ही म्हणा, आम्ही आमचा बळी जाईन त्याला. न्यायालयाने असे मुद्दे मांडलेत. खरंच हे वाचत चालाव, ऐकत चाला. आणि मग 2019ला निकाल लागला. 2020ला मग पायाभरणीचा शुभारंभ सुरू झाला. आणि कुठून काय कोण जाणे ते कोरोना आला आणि त्यामुळं मग पायाचा शुभारंभ झाला. आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी, मी काय नाव कोणाची घेणार नाही, आपण काय कोणा पक्षाची नाही. आणि मग पायाभरणीचा शुभारंभ झाला. त्यांनी पारिजाताचं झाड लावलं, पारिजात वृक्षाचं. असं पण झालं सुरुवात. आणि फार सुंदर मंदिर. काय सांगावं मंदिर कसं आहे. मंदिराला 5 घुमट आहेत. मंदिराची रुंदी काय, लांबी काय, सगळे व्हिडिओ आलेले आहेत, पहा महाराज. सध्या भारतातून जवळजवळ 15,000 का 16,000 निमंत्रितांना, तिथं निमंत्रितच मंडळीत असतात. 15-16,000 लोक येतात निमंत्रित. आमच्या संस्थेला निमंत्रण, वारकरी शिक्षण संस्थेला निमंत्रण, फडकऱ्यांना निमंत्रण गेलीत महाराज. एका फडाचा, एका गडाची सगळी मंडळी आज तिथं निमंत्रित पाहुणे म्हणून प्राणप्रतिष्ठेला हजर आहे. त्यांची जेवणाची सोय सगळ्या सीमा सील केल्यात. कोणी आत यायचं नाही, कोणी जायचं नाही. कोणी राहत आला पुण्यतिथी झालीच म्हणून समजा. लय नियोजन मला, सुंदर नियोजन. शरयू नदीचं पूर्ण, शरयू नदी 100% प्रदूषण मुक्त केलेली. असं स्फटिकासारखं पाणी आलंय शरयूला. म्हणजे 18,000 लोक आता प्राणप्रतिष्ठेला गेले. त्यांना प्रत्येकाला येत असताना रामलल्लाचा लाडू प्रसाद येणार आहे. आणि प्रत्येकाला शरयूचं पाणी पाठवलंय. जसं नर्मदेला गेलेली माणसं आपल्या घरी नर्मदा पूजेला आणतात का नाही, आजपासून शरयूची सुद्धा पूजा करावा. काय नियोजन म्हणावं का काय म्हणावं. नाथ खोळा विठ्ठल विठ्ठल. कोणी म्हणाल एवढा उतार येता कशाला, काही आडाम तडाम आहेत ना, असे अर्धा हळकोंडावर पिवळे झालेले. आता बनकर बाबाने मग आम्हाला सकाळीच एक अध्याय उचलून दाखवला. मग गाडीत बसला काय आडाम तडाम, शासनाचा फुकट पगार घेणारे, काम एकपट देणं 4 आण्याचं, घरानं 12 आण्याचं, असे करणारी जी येत. 5 लाख माणसं मिळणे कशाने मिळणे. आणि एवढं आज एवढं चाललंय, 3-3 किलो सोनं नामुकन कशाला द्यायचं. तू कायला बोलतो सोंबळ्या, तुला यातलं कळत आहे काय. अरे तू काय बोलतोय, तुला जावयाने 3दा हाता घालून काढा आणि तू काय नाक उचलितोय, त्याला काय कळत आहे काय. जे एखादा हे बघा आपल्याला जुळत नसेल ना तर आपण करू नका, पण दुसरं करतो त्याला नाव ठेवू नका. आणि हे सगळ्यात जास्त कंड कोण आलाय साव का, महाराष्ट्रीयन माणसा. महाराष्ट्रात रामायणाचार्य भागवताचार्य कमी, मग खापणे आचार्य नाही. काही करायचं नाही बघा. तंबाखू चला ते काय बरं आहे काय असं. अरे तू काय बोलतो. अरे तू एसटी तुला उभी राहणार साधी, तुला पाहिजे एसटी ड्रायव्हर पगार माले हा तुला एसटी उभा राहणार साधी. तू कोणाची फुटपट्टीने माप काढतोय, काय बोलतोय, काय उचलले जेवण लावले टाळ्याला, काय होऊन कशाचं माप होतोय का काय. कशावर काय वड्याचं तेल वांग्यावर काढीत असते तुम्ही. अरे राजघटना वेगळी, धर्मघटना वेगळी, कोण्या घटनेनुसार चाललंय याचा मिळ नाही. ते खाण्याचे ते सेवन होते ते म्हणून मी बोला कोणी काय बोललं म्हणजे काय, तेव्हा आमचे पुढे, आमच्या पक्षाचे पुढे याचे म्हणजे अरे हेच बावळटून तू कुठे इतका छान आहे राहा. कोणत्याही चांगलं काम करणाऱ्याला प्रतिसाद द्या. आज एवढं शिकायचं, आज युगांतर झालं, आज युग पालट झालं. इथून पुढे जो चांगलं काम करील त्याला चांगल्याला चांगलंच म्हणायचं. माझा 2 शब्द, गाव शब्द दरिद्री लय ज्याला, शब्दाने सुद्धा गोड बोलायचं नाही का. चांगला चाल म्हणला ना, काय गोड चाल म्हणले, आमच्या देखत गोधड्यात मत होत काय गोड. अरे पण म्हणतोय ना बाबा, तुला काय पडलंय. मी म्हणतोय आमच्या ताजनी महाराजांनी चांगला पकवायचा नाव, ताजनी महाराजांनी चांगला, माझ्याच संस्थेत पहिला दिंदा गादा शिकला. अरे हो, पण आता झालाय चांगला तर नाव काय आला ठेवतो ते. आणि महाराष्ट्रीयन लोकांना ती घोटाळा काय, तुम्ही फक्त मराठी बातम्या पाहता, मला हा घोटाळा आहे. तुम्ही हिंदी बातम्या पाहायला शिका आजपासून, इंग्लिश बातम्या पहा,
बाहेर काय चाललंय बघा तुम्ही, तिथल्या तिथेच आपलं बेडूक आहे ना डबक्यात बसवतो आणि सागराला नाव ठेवतो. डबक्याची चव आहे का सागराला? बरोबर आहे, डबक्याची भागार चव सागराला नाही ना. बेडकाने चिखल खावा, काय ठावा सागर, वसने थिल्लरी, बेडूक सागर अधिकारी. असो अशी ही रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. आणि मग संपूर्ण भारताने जगाने मदत केली. काय अभिनव उपक्रम, काय ते मंदिर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं मंदिर बनवलंय 1000 वर्ष, त्याला ऊन वारा पावसाने डंक सुद्धा लागणार नाही मला, डंक. असं नियोजन आहे. काय ते कारागीर, काय त्या कारागिराची पूजा, त्या कारागिराचे पाय पात्रात घेऊन आपले देशाचे पंतप्रधान पूजा करतात. आणि त्यातलेच आता निमे कारागीर इथं भंडाऱ्या डोंगरावर सध्या कामाला आलेले. कारण हे दोन्ही काम एकच कारागीर झाले. ते राम आहेत तर हे तुकाराम आहेत. शंका मी अशी घेतली की काय एवढं करायचं, काय एवढं अन्नदान करायचं, काय एवढं बांधकाम करायचं, कशासाठी करायचं? काय आडाम तडाम लोक म्हणजे तळे खांदा बुडीतो तुला त्या तळ्यात नेऊन, आणि शाळा बांधा, टॉयलेट बांधा, म्हणजे तेवढंच करायचं राहिलंय आता. मग असं काही आडाम तडाम लोकांचं म्हणणं आहे. ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जो जन्माला आलेला मान, त्यांचंही म्हणणं अरे इथं घोटाळा काही लाखो करोडांचा आहे, ते थांबवा ना. हे काय थांबिता? याच्यातून संस्कार आहे. आज इथं माऊली बसली तर कोणी मनुष्य त्या माऊलीला आई म्हणतो, हे आम्ही शिकवलं. हा खर्च का करायचा? परस्त्रीला आई म्हणा, हे जगात पुढे शिकवलं जात नाही, हे ह्या खर्चातून शिकवलं जातं. परस्त्रीला आई म्हणा, परद्रव्याविषयी निरपेक्ष राहा, देशाविषयी प्रेम करा. हे कोट्यावधी हजारो बोफर्स घोटाळा, आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा ते नाही दिसत. काही लोक म्हणते टाळकरी काय बाय बसले 2 तास टाळा वाजत, अरे गाव लोक पत्ती खेळते, ते नाही दिसत का तुम्हाला? भजनच दिसतं का आमचं? लोकांना शाळेत काटकोण शिकले, षटकोण शिकले, त्रिकोण शिकले, फक्त दृष्टिकोन शिकले नाही. जेवढे पदवीधर अमुक तमुक आणाम ताणाम लोक आहेत ना, नजर नाही, चटच आंधळी. आज का रामलल्लासाठी एवढं करायचं? माझ्या 5 बोटाकडे लक्ष द्या. रामराय हे काही आगळे होते. एक, अरे रामासारखा पुत्र नाही म्हणून एवढा उत्सव चाललाय. रामरायासारखा मित्र नाही म्हणून एवढा उत्सव चाललाय. रामरायासारखा शत्रू नाही म्हणून एवढा उत्सव चाललाय. रामरायासारखा बंधू नाही म्हणून एवढा उत्सव आज करू राहिले. आणि रामरायासारखा पती नाही. तुम्हाला काय मुद्दे मांडले? मुद्दे ऐकण्यासारखे आहेत. रामरायासारखा पुत्र नाही. जगात आज पुत्र प्रत्येकाला आहे, पण दशरथालाही पुत्र झाला आणि आपल्यालाही झाले. पण आपल्या पोरात आणि दशरथरायांच्या पोरात फार फरक आहे. का बरं? आपले पोरं बापाला वनवासाला पाठवते, पण बापाच्या शब्दा खातर वनाला जाणारा जगात एकमेव पुत्र आमचे प्रभू राम. आता ते आडाम तडामन म्हणतोय पोरं तुला कशी बोलत उलटून रामाची शिकवण विसरले. तू काढ इकडे रामाच्या खापल्या, इकडे रामाच्या खापल्या काढ, रामाची शिकवण विसरले. या असल्याला ना खरं आपला बाप कसा धर्मविरोधी हे ज्या पोरांना माहिती ना, त्यांनी त्यांच्या बापाला दिवसातून 2दा तरी हाता घालून काढाच पाहिजे. म्हणजे त्यांना 2 यज्ञाचं पुण्य लागन, मग त्यांना कळण रामायण काय शिकायचं, मग भारत कशाला शिकायचं. अहो लय अडाणी लोक, काही लोकांना काही माहितीच नाही. महाराज तुम्ही शाळेत प्रश्न विचारा लोकांना. शाळेत एका जणांनी माईक घेऊन गेला, सांगा सीतेचं आणि रामाचं काय नातं होतं? एकदम सीतारामाची आजी होती आहे का? माहितीच नाही ना. भारतातलं सांगतोय तुम्हाला. लय आडाम तडाम शाळेत सांगता येत नाही महाराज. काल एक व्हिडिओ आलाय मोबाईलला, एका मॅडमने पोरांना विचारलं, इतिहासाचा पाठ होता. पोरा हो, अरे कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? आलाय व्हिडिओ. पहिलं पोरग म्हणलं औरंगजेबाने आदिलशहाच्या हातावर दिला. आता आदिलशहा कुठं, औरंगजेब कुठं? दुसरं मॅडम म्हणले दुसऱ्या कोणी कोणाच्या हातावर दिल्या? म्हणले दिलेर खानाने अफजल खानाच्या हातावर दिल्या. आता अफजल खान मेल्यावर दिलेर खान इकडं आला. मग तुरी कस काय आल्या? एका जणाने विचारलं, अरे कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? म्हणले औरंगजेबाने शिवाजी महाराजाच्या हातावर तुरी दिली. मॅडमने विचारलं का दिल्या? म्हणले तिकडे तुरी जादा झाल्या होत्या म्हणून दिल्या. काय उत्तर आहे? काय एकाला विचारलं का रे? म्हणजे कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली? म्हणजे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर दिली. म्हणजे का? महाराष्ट्रात तुरी जादा झाल्या होत्या म्हणून दिल्या. एकाने उत्तर दिले असं किंवा औरंगजेबाला तुरीचं वरण आवडत होतं म्हणले म्हणून दिल्या. ही पडझड आहे शाळेची. काय बोलत आहे? याच्यासाठी हे जे शिक्षण आहे त्या गोष्टी आपण समाजाला शिकवायचं आहे. हे शिका. प्रभू रामासारखा पुत्र नाही. आत्ताची पोरं बापाला वनात काढितात.
बापाच्या शब्दाखातर वनवासाला जाणारे एकमेव पुत्र माझे प्रभुराम. प्रभुरामासारखा मित्र नाही, पण प्रभुरामासारखा मित्र नाही. प्रभू राम आणि सुग्रीवाची ज्यावेळेस मैत्री झाली, अग्नीच्या समोर शपथ घेऊन करार झाला. करार झाल्यावर बसल्यावर सुग्रीव म्हणले, रामा तुम्ही मैत्री काढायला नेणार ना, पण असं काय विचारता सुग्रीवा? सुग्रीव म्हणले, मी तुमच्याशी मैत्री का केली आणि तुम्ही माझ्याशी मैत्री का केली? आपलं समान दुःख आहे. म्हणजे का? तुमची पत्नी रावणाने उचलून नेली आणि माझ्या पत्नीशी वालीने लग्न केलंय, असं आहे. म्हणजे मग मी वालीच्या तावडीतून सुटाव म्हणून तुमच्याशी मैत्री केली आणि तुमची पत्नी शोधण्यासाठी वानर सैन्याने मदत करावं म्हणून तुम्ही माझ्याशी मैत्री केली, पण ही मैत्री सोडणार नाही ना. असं का म्हणता? अहो, ज्या रावणाने तुमची पत्नी सीता उचलून नेली त्या रावणाला माझ्या भाऊ वालीने बगलात घातला आणि 7 समुद्र पोहून आला वाली, आणि अंगदाच्या पाळण्यावर ते उलटा टांगला. कोण? रावण. आणि अंगद म्हणायचा, हे 10 तोंडाचं भावला आमच्या पप्पाने कुठून आणले? अंगद त्याच्यावर अभिषेक करायचा म्हणजे एवढा वाली प्रतापी. राम म्हणले, नाही नाही नाही, एकदा ज्याच्याशी मैत्री केली त्याच्याशीच काढायला. ज्याच्या नावाने कुकू लावलंय त्याच्याच नावाने उखाणा घ्यायचा म्हणजे. हो, गावचा लय पाटील मोठ्या मग घेऊ त्यांच्या नावाने उखाणा. बाई, तू कुकू कोणाच्या नावाने लावलं? उखाणा कोणाचा घेते? तू बोलते काय 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 चाललंय काय तुझा? आणि मग प्रभू राम म्हणले, ज्याच्याशी मैत्रीचा करार झाला त्याच्याशी. म्हणून रामरायासारखा मित्र नाही, वा, रामरायासारखा पुत्र नाही म्हणून उत्सव करायचा. रामरायासारखा मित्र नाही. गावगाव मैत्री राहिली कुठं? अरे 2 जर जिवलग मित्र असतील ना, गावकार भरे असतील, गावातलेच काय आडाम तडाम. आता यंदा तुम्ही आहेत का नाही? यंदा तुम्हीच राहा. ते म्हणतो जोडीदार मला सरपंच करणार. त्याला जाऊन सांगायचं, त्याला कवर करता तुम्हीच व्हा. त्याच्या 2 पार्ट्या करून मारा आणि यांनी ह्यांच्या पार्ट्या जेवायच्या, त्या पार्ट्या जेवायच्या आणि मतदानाला गैरहजर राहायचं. गेलं तर डबल बटन दाबून मागायचं. असले काय आडाम तडाम राहतील. लोकाला फक्त उधळून कसं द्यायचं, जुळून आलेलं हिसकाटायचं कसं, एवढंच ज्ञान मारा समाजाला. आणि मग प्रभू रामासारखा पुत्र नाही, प्रभू रामरायासारखा मित्र नाही, अरे प्रभू रामरायासारखा शत्रू नाही. ऐका, खरंच दिलदार शत्रू आहेत प्रभू राम. त्यावेळेस प्रभू राम लंकेत गेले, सेतू बांधून लंकेत गेले. लंकेवर आक्रमण करायचंय. हो, आक्रमण थांबवा. का? अरे रावणाने 14 चौकड्या राज्य केले. सोन्याची लंका आहे. इथं जर युद्ध सुरू झालं तर ज्याच्या देशात युद्ध होतं त्या देशाला पहिली क्षती पोहोचते, तो देश उद्ध्वस्त होतो. म्हणजे मग लंकावासी लोकांचं नाहक मरण उडल. रावणाला 4 गोष्टी समजून सांगाव्या म्हणून शिष्टाईसाठी अंगद पाठवला. रावणा, तू आजही सीता पाठवून दिली तरी मी इथून मागे जाईल. याला दिलदार शत्रू म्हणायचा महाराज. वा, असं आहे, समजून घे. त्याही वाड्यातला एखादा सदस्य घेत जा, तुमचंच गोडा आणि गोड. त्याही वाड्याला जरा मान देत जावा, जरा लयत माणसं गावगाव आडाम तडाम. आणि मग रामरायाने सांगितलं, पण ते ऐकल तर तो रावणच कसा ऐकलंच नाही. जे युद्ध सुरू झालं, दिलदार राम होते ना शत्रू, युद्धात राम बाण लागला आणि रावण 10 तीर्थी पडला. पडल्यावर प्रभू राम म्हणतात, लक्ष्मणा इकडे. काव? रावणापाशी जा. कशाला? अरे बाबड्या, त्याने 14 चौकड्या राज्य लंका ना, त्याने 14 चौकड्या राज्य केले. मग राजनीतीचे डाव माहिती असल्याशिवाय इतक्या दिवस मनुष्य कारभारी राहू शकत नाही. हा, आता चा महाराज, मग तू त्याच्या जवळ जा आणि राजनीती ऐक. रावणाचं प्रेत पडलेलं आणि मग लक्ष्मण त्याच्या डोक्याजवळ आला, वाटवळ बसला. राजनीतीविषयी मला मार्गदर्शन करा. रावण बोलला नाही. मग आले, अहो काय हो? ते रावण बोलला नाही. कुठं बसला तू? डोक्याजवळ. ज्याच्याकडे शिकायचंय ना त्याच्या पायाजवळ बसायचं असतं. काय काय असा शत्रू? अरे रावणाचं भाग्य रामाशी शत्रुत्व पडलं, नाही तर गावगाव शत्रू तोंडावर. आणि माग गेले. अरे मागून काय वार करताय? पुढून करा ना, तोंडावर बोला ना. काय असं ते मागून खापल्या काय काढत आहे? दिलदार शत्रू राम. आणि स्वतः राम गेले, लक्ष्मण गेले. राम म्हणले, रावणा, तुझ्यासारखा राजनीतीज्ञ या जगात परत पाहायला भेटायचं नाही. रामाला थोडं राजकारणाची नीती सांग. आणि राम ज्यावेळेस लक्ष्मण पायाजवळ बसलाय हे पाहिलं. मग रावणाच्या मुखातून राजनीतीच्या अध्याय प्रसवलेत. वाल्मिक रामायण वाचा. हो, तुम्ही नाथरामायण वाचा. नाथरामायणात बी आलेले. त्याला म्हणायचं राजनीतीज्ञ. प्रभू रामासारखा मित्र नाही, शत्रू नाही, पुत्र नाही. प्रभू रामासारखा भाऊ नाही. इथं आपले 2 भाऊ एकत्र येतच नाही. आले तर कोर्टात हिसकाच दाखवतो. अरे काय घे हिसकेन तोड दावे लावले तू? हा,
पण एक भाऊ जर गादीवर बसत असेल, माझा भरताला जर गादी भेटत असेल आणि मी जर आडवत असेल तर मी इथं राहणं योग्य नाही, मी वनवासाला जाणार. याच्यातून बंधू प्रेम शिकायचं. काय भावाचं भावावर प्रेम हो. भरत जर गादीवर बसतोय तर मी वनवासाला जातो. आपलं कसं आहे, आपण तर बांधावून भावाला हानी होत. काय म्हणावं. आज रामलल्ला प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आज आपण काही गोष्टी शिकायच्या. ज्याच्या ज्याच्या भावावर केस असत्या सगळ्यांनी काढून घ्यायच्या, नाही तर तुम्ही पुढची दिवाळी खाणार नाहीत. हे कदम माऊली शब्द आहे मला. तुम्ही पुढची दिवाळी खाणारच नाही. अर्धा एकर भाऊ खातोय ना, खाऊ द्या ना. पठाण खातोय का सक्का भाऊ खातोय? सक्का भाऊ खातोय. अर्धा एकर जाऊ द्या, खातोय तर खाऊ द्या, त्याला काय बिघडत आहे. आपला भाऊ खातोय. आपण दोघं कोणाच्या एकाच आईच्या पोटातून आलोत का नाही? एकाच बापाच्या बीजातून जन्मलोत का नाही? मग एका आईच्या पोटातून नाही त्याला खायचं काय समज. अरे बाबड्या, वायली निघायच्या आधी ते दोन सगळं तुम्ही एकत्रच खात होते. आता तरी झडझडोनी वायली निघाली भक्तीचे वाटेला. आता तो वायली निघालाय म्हणून हे बोलायला लागलाय. आजपासून कोणीही भावाला तक्रार कोर्टात न्यायचं नाही. हे मी आज आलोय नाही, माझं तेवढे रामलल्ला प्रतिष्ठा झाली, याचं एवढंच सापडलं की भावाने भावाशी भावासारखं वागा. बस काय की असं करताय नाही. त्याची पाईपलाईन कशी शेतातून जाते. अरे बाबड्या जाऊ दे, ते तुझ्या नाकातून नेऊ राहिलाय का जमिनीतून नेऊ राहिलाय? जमिनीतून चालली तुला काय जाऊन द्यायला बाबा. त्याचा ऊस कसाच निघतो मी पाहतोय. अरे त्याचा ऊस नंतर निघन, पहिली तू मयत निघन सोन्या. तू जरा शिस्तीत राहा. आणि आज रामलल्ला प्रतिष्ठा तुम्ही बी लय आगीत तेल घालायचं नाही. वर बघा जरा, इकडे बघा. हा लय कामून आगीत तेल घालीत आहे. हे वायली तुमचं लग्न तुम्ही आल्यावर निघालेत का तुम्ही निघायच्या आधी आलते? तुम्ही यायच्या आधी वायली निघालेत का तुम्ही आल्यावर निघालेत? बोला बोला, तुम्हाला पप्याच्या बापात शपथ आहे. भाऊ भाऊ वायली तुम्ही आल्यावर निघालेत का तुम्ही घरात यायच्या आधी निघालेत? प्रमाणे आल्यावर निघाले का नाही पोरं? हा, हे आयांचं ऐकून पाहून सांगत येत. तुम्ही मी जरा गुणाने राहो. मायबाप मी तुमच्या मुलासारखा आहे हो. आज एवढं तुम्ही शिकायचं. अरे सीता मैयाने काय तुमच्या माहितीसाठी सांगतो, महिला मंडळ 3,500 वस्तू पाठवल्या. कोणी? सीतेच्या मायर रामलल्लाला. किती? 3,500. तुम्ही म्हणतो ती तवा सीता दिली ना, अजून द्यायचं का? जन्मभर पोरीवाल्याने पोराला द्यायचं असतंय. तुम्ही बापाला सांगून जावयाचे पैसे बुडीन येत. सासऱ्याला सांगून त्याला काय होते, माझं नवरा आहे मग नका देऊ पैसे. तुम्ही जरा शिस्तीने राहता ना. ती सीता तुम्हाला पाहिलं गळा काढून रडेल ना. जरा शिस्ती. एवढं शिका. आजपासून आपल्या भावाची पाईपलाईन चालली असेल तर जाऊ द्या. आपल्या भावाचा ऊस चाललाय ना, जाऊ द्या. एक पाटाभर रान आपला गहू मोडला मोडू द्या, पण आपला भाऊ सुखी होता. दादा नेतो इथून खुशाल जाऊ दे. वा, आपल्या भावाचं काही चाललंय तिथून जाऊ द्या. आपल्या भावाला रस्ता दिलाय द्या. अरे जगाला रस्ता दिला कोणी? आमच्या संतांनी. मार्ग दावोनी गेले आधी. तुम्ही त्या भंगाला चाली म्हणताय. चांगले भजने, चांगले भजने मार्ग दावोनी गेले आधी आणि भावाचा रस्ता आडी दे नाही का, हाता खालून काढा. आज रामलल्ला प्रतिष्ठित झाले. रामरायासारखा भाऊ नाही, रामरायासारखा पुत्र नाही, मित्र नाही, बंधू. ते म्हणते निवृत्ती कोणी गडी लयच गरम आणला. रामरायासारखा पुत्र नाही, मित्र नाही, बंधू नाही, शत्रू नाही, आणि रामरायासारखा पती नाही. तुमच्यासाठी सांगतो, शूर्पणखा होऊन चालू नाही कोणाकडे, रामाकडे. रामा माझ्याशी लग्न. राम होते त्यांनी पाहिलं नको शिकायला सुंदर आहे. माऊली तू फार सुंदर आहे, पण हे हृदय फक्त सीतेला दिलेलं. एक पत्नीव्रती. माझ्या हृदयात सीता आहे, सीतेच्या हृदयात मी. शूर्पणखेला तिथं जागा नाही. अहो मी चालून आले. त्यांनी चालून जरी आल्या तरी काही फायदा नाही. तिथं जर आपल्यातलं कोणी असतं तर लाभे लाभ तो नाव. अरे डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं सोन्या. आजपासून निर्णय, एकाच बँकेत खातं खोलायचं. माझी भाषा कळती का तुम्हाला? आज मी तुमच्या बाजूने बोलतो. ज्या माऊलीने आपल्या संग 7 येडे घेतले, त्या माऊलीला तुम्ही सीतामाई समजून जन्मभर सांभाळा. म्हणजे मी तुम्हाला रामाचा दर्जा द्यायला मागं पुढे पाहणार. त्या माऊलीने आपल्याला सगळं करायचं ना, आपण तिला न्याय द्यायचा नाही, उभं काहीतरी रामरायाचं हे शिकायचं. आज 2024 साल आहे आणि 22 जानेवारी. आज रामलल्ला प्रतिष्ठित झाले. तुम्हाला पोरग कधी झालं साल आठवत नाही,
पण त्या साली लय पाऊस पडला होता. हे जुने माफक. तुम्हाला मुलगी कधी झाली? त्या साली आमच्या गावात आहे ना वीज पडली त्या साली. तुम्हाला दुसरी मुलगी कधी झाली? त्या साली आम्हाला लय कांदे झाले होते त्या साली. असं हे तसं आजपासून तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही तंबाखू कधी सोडली हो, तर तुम्ही सांगायचं रामलला ज्या दिवशी प्रतिष्ठित झाले त्या दिवशी आम्ही तंबाखू सोडलो. एवढं त्या बाबाने जीवाचं रान करून बांधलं आणि एवढा मोठा मंडप आम्ही तुम्हाला दिला आहे. तुम्हाला काय आम्हाला काय दुसरीकडे कार्यक्रम करता नसताना का? पण ह्या रामवाडीत तुम्हाला एवढ्याला गोळा का केला? आतापर्यंत इथून मागं काय झाला असेल ते हो, पण इथून पुढं आजपासून आपण एक अवगुण सोडायचा. प्रत्येकाकडे काहीतरी अवगुण असतोय महाराज, प्रत्येकाने एक अवगुण सोडायचं. आजपासून नेम करा. काय? कुणी तंबाखू खात असेल लहानपणापासून आज सोडा, जाऊ द्या. काही दिवस तंबाखू खाल्ली, रामलल्ला प्रतिष्ठित झाले, मग माझी गाठ पडली. तुम्ही तंबाखू खाताय का? नाही. कधी सोडली? 10 वर्षापूर्वी रामलल्ला प्रतिष्ठित ज्या साली झाले तेव्हा मी तंबाखू सोडली. एक अवगुण सोडायचा रामरायासाठी. जसं एखाद्या मनुष्याची आई वारली, आईसाठी कोणी 1 वर्षभर आंबा खात नाही, कोणी डाळिंब खात नाही, एक पदार्थ सोडतेत ना, तसं हे सोडा. तुम्ही ते आंबा खात नाही, तंबाखू सोडा. आंबा काय खात नाही? आंबा खाणार का? आईच्या नावाने तंबाखू सोडा, दारू सोडा, गांजा सोडा. लोक ते सोडित नाही. आंबा खायचा नाही. मला एक जण म्हणे का आई वारली मग वर्षभर, म्हणणार तू तंबाखू खा आणि आंबा सोड. काय खावं काय धरावं काय सोडावं याचा न्याय मिळ नाही काय यांना झाले रामराज्य सांगा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात रामराज्य आणायचं असेल तर तुम्हाला बदल करावा लागला आजपासून. काय बदल करायचा? जो तंबाखू खात असेल त्याने तंबाखू सोडा. जी माऊली मशिरी लावित असेल तिने मशिरी सोडा. सोनाला घालून पाडून बोलत असेल, नाही आता उलट करावं लागेल. सोना सासाला घालून पाडून बोलत असत्या, असंच सांगावं लागेल ना आता. हा, सोनाने आजपासून सासूला घालून पाडून बोलायचं नाही, सासूने सोनाला घालून पाडून बोलायचं नाही. सोनाने ध्यानात धरायचं. मी 19 वर्ष बापाच्या दारात होते, 20 वर्ष उभी हयात या माऊलीच्या हाताखाली काढायची. आईने मला 20 वर्ष सांभाळलंय, पण ही सासू माझी महामाऊली असं समजून जर सोना राहिल्या तर जन्मभर तुम्ही सांगताना ते बुवा आणला होता आमच्या गावात, त्या बुवापासून आमची सून आमच्या चहात पाणी टाकायची बंद झाली. आता चांगल्या घट दुधाचा चहा देते मला. सगळ्या सोना बारीक आहे का? बर. सगळ्या सासांना बी थोडस आता आली सून तर मग ती भाजी करीत असेल तर 2 भाकरी तुम्ही थापा. ती भाकरी थापी तर तुम्ही निदान कांदा कापून द्या. उगा शेजारणीच्या तिथे जायचं, बघ मी माझ्या सोन्याला कशा राबू घेते, मग ती तुझ्या डोक्यावरून टाकीन तुला तेव्हा कळत नव्हतं. हे सांगायचं का तुम्हाला? इंदुरी करत पाहिजे ताच इंदुरी करच एकतरी कीर्तन वर्षातून गावात झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय ना हे वळांब्यात चलतच नाहीत लोक. ते काय करतो असं शकटच घेऊन येतो, चिचा जोडल्यावर माणसं जोडतो. आजपासून आपल्याकडे जो अवगुण आहे, कोणी तंबाखू खात असेल त्याने तंबाखू सोडायचे आजपासून रामरायासाठी. कोणी दारू पित असेल, मी दारू सोडली ज्या दिवशी राम प्रतिष्ठा झाली. गाव तुम्ही पत्र वाचते का मोबाईलला? दारूबंदी आजच्या दिवस, मांस बंदी. गावात एका दुकानात काही गावाने 8 सुद्धा दुकानात ठेवून नाही दिल्या. हो काय माणसं महाराज, काय तयारी. त्याचे काय आडाम तडाम लोकांनी आदल्या दिवशीच घेऊन ठेवले होते मला. तुम्ही काय लय गुन्हाचे आहेत, मी तुम्हाला सोडणारच नाही. आज जागा दिसली का सांड सापडली का ठोका टाकला. असो, मला सांगायचं काय मायबाप, तर आपल्या जीवनात रामराज्य काहीतरी सोडा, एक अवगुण सोडा. दारू सोडा, गांजा सोडा, काय असेल, फक्त पप्याची आई सोडू नका, कारण लोकांना बायकाच भेटणार. काय सांगावं तुम्हाला? असं जर कराल तर तुमच्या जीवनात झाले रामराज्य म्हणायला तुम्हाला एक कणभर सुद्धा कोणी अडवा येणार नाही. तेच तुकोबार आहे. झाले रामराज्य काय हुए आम्हासी, झाले रामराज्य
प्रत्येक व्यक्ती आपल्या राज्यात जीवन जगत असतो. त्याचं एक स्वतंत्र राज्य राहतं, त्याचं स्वतंत्र विश्व राहतं. त्या राज्याचे दोन प्रकार, एक आहे कामराज्य आणि एक आहे रामराज्य. कामाच्या जो राज्यात राहतो, काम नावाचा विकार आहे हा भयानक आहे. कामराज्य ज्याच्या जीवनात झालं रे झालं, तिथं काही ऊनच, त्याच्या म्हशी आटात्यान, गाई आटात्यान, त्याच्या म्हशीला कोणी मूठ मारेन, पपेच्या तरी निघून जाईन, तो तरी काहीतरी करीन, काहीतरी घोटाळा. कामाचं राज्य ज्याच्या जीवनात झालं, हा काम नावाचा विकार असा आहे, भयानक आहे. पतवालयाने हरिहराची अब्रू दुर्वास माडिले महाऋषी भाजी फौजदार ते मिळाला काशी. जोहारजी मायबाप महारविकाया पुरीचा, जोहारजी मायबाप महारविकाया पुरीचा. भाजी फौजदार ते मिळाला काशी. जोहारजी मायबाप महारविकाया पुरीचा. या मृत्यूलोकात दोन प्रकारचं राज्य चालतं, एक आहे कामराज्य आणि एक आहे रामराज्य. माझा बसलेला अभंग आहे महाराज. कामराज्य, आता आतापर्यंत दुसरं मला अभंग सांगायचाच नव्हता तुम्हाला, मला रामलल्लाचं काय चाललंय ते तुम्हाला सांगायचं होतं. कामराज्य ज्याच्या जीवनात काम विधरले, जमदाग्नी दुर्वास नाडिले महाऋषी. आत्माराधाचं प्रमाणे मोठ्या मोठ्या साधू संतांनाही सोडलं नाही, पण याने जोडीदार घेतला कोण? क्रोधाजी फौजदार, तोही मिळाला त्यासी. जोहारजी मायबाप महारमिकाया पुरीचा. सपना माझा विषय. याला म्हणायचं कामराज्य. आमच्या जीवनातला तो काम सर्वथाच आहे, तो काम राहिलाच नाही. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. तो काम सर्वथाच आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी म्हणतात, प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. ज्ञानोबराय म्हणतात तो काम सर्वथाच आहे. तो काम विकार गेला. मग आमच्या जीवनात घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरे पांडुरंग. धनाजी चाट्याच्या घरी साधू संत आले आणि पेरायला, त्याने जे गहू पेरायला चाललेला होता, वारकरी आले म्हणल्यावर वारकऱ्याला घरी जेवायला, घरी काय बायकोला सांगितलंय पेरणीचं बीज बियाण्याचं गवे दळव. त्याचा बाई गार पडली, अहो हे बियाण्याचं बी, पण आपण बियाणं कसं दळायचं ते बोलायचं नाही. साधू संतांपेक्षा बियाणं महत्वाचं. बायको आता जुन्या बाया गड्याचं ऐकायचं, जुन्या 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 जुन्या. आता यांना तुमचं ऐकावं लागत, काय सांगा. धनाजी चाट्याच्या बायकोने सगळे गहू दळिले, साधू संत जेवले, आणि साधू संताबरोबर धनाजी चाटी तीर्थयात्रेला गेला. घरचे पोरं लेकरं बाळ, बायका चिंता करायची, काय करायचं. अहो इकडं बीज दळून या, केली आराधना. आगे नारायणा पेरणे, हुंडी मेहत्याची, धनाजी चाट्याची शेते बरे. धनाजी जाट, त्या धनाजी चाट्याची देवाने सगळी शेती पेरून काढली. आणि ज्यावेळेस बायका पोरं रानात, आता पेरणीचे गहू नाही पण चक्कर टाकू रानात गेले तर गहू शेतात उगवला. 2 दिवसात गहू उगून निसून थीर काढायलाच आला. 2 दिवसात सगळ्या गावाच्या पेरण्याचा लेंचा काढायलाच आला. पांडुरंगाने लीला केली. रात्री रात गहू बांधावर भोपळे होते, भोपळे काशीफळ भोपळे लावलेले.
भोपळे फोडले तर एका एका भोपळ्यात पहिली गहूच निघायला लागला महाराज. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला यालाच म्हणतात महाराज. जे भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. नाही मांडव चांगला आहे, फाडायचं नाही आपल्याला, गोड मांडव असो. देव द्यायला लागल्यावर महाराज म्हणते त्याला आपल्याला 2 हात आहेत मायबाप, त्याला 1000 हात आहेत. अरे आपण 2 हाताने दिलं तर तो 1000 हाताने देतो महाराज. कोणत्या विहिरीला पुन्हा पुन्हा पाणी येतं बोला? ज्या विहिरीला उपसा आहे त्या विहिरीला पुन्हा पुन्हा पाणी येतं. ज्या विहिरीचा उपसा नाही त्या विहिरीचे सप फुगत येतं, दुसऱ्या विहिरीला पाणी निघून जात महाराज. इतकं सप फुगत येणं असं गोळा करू नका. ज्या विहिरीचा उपसा नाही त्या पाण्याचा वासही नाही येतोय महाराज. म्हणून दान धर्म करा. काय हो केवढं काय होणे आम्हाशी धरणी पीक धरणीला जायचं, शेतात जायचं, तुम्हाला जे पीक लागून ती धरणीत आपाप उगून यायची. काय रामराज्याची शुभकथा होती महाराज. ज्वारी लागली तर ज्वारीच उगून यायची, बाजरी तर बाजरी, गहू तर गहू, मका तर मकान, जे म्हणतात ते महाराज. फक्त गांजा काही उगत नव्हता बघा, एवढं ध्यानात. धरणी पीक कोणी म्हणाल महाराज पेरणीला जायचं नाही काढणीला जायचं, पण मधी खुरपणीला तर जावं लागत. असं शब्द काय लिहिलाय, धरणी पीक धरी गवत न धरी असा अर्थ. पिकच उगून येत होतं गवत. मग कोण रातोरात शिपण्या करायचं, ते शिपण्या करणार कोणी असू महाराज. पण पिकच उगत होतं, दुसरं गबाळ उगत नव्हतं. वेतन शेती करावे राखण हे जरी असल तरी तण आपल्या शेतातलं निवडायचं तिथं नाही. कारण शब्द तुकाराम महाराजांनी काय ठेवलाय, धरणी पीक धरी गवत धरी असं नाही लिहिलं महाराज. गवत उगवूनच आलं नाही महाराज. पंढरपूरली शिरंग गल्ली एवढी जरी असल, म्हैस मावत नसली तर तिरकी निघती, पण निघती काय पंढरपुरी म्हशी कशा शिकल्या कोण जाणे. आपल्या म्हशी मालकामागे चलत नाहीत महाराज. असो पंढरपूरच्या म्हणजे तुम्ही ना लय बारीक ऐकत आहे, जरा काही सोडीत जात जावा असं. ते परत जेवण घालायचं असं ऐका. पंढरपूरच्या म्हशीचं वैशिष्ट्य आहे महाराज. पंढरपूरचा मालक पुढे चल. पंढरपूरच्या म्हशीचा मालक जर चंद्रभागेत शिरला तर अख्ख्या म्हशीचा तापात चंद्रभागेत शिरला, आणि जोपर्यंत मालक बाहेर निघत नाही तोपर्यंत म्हशी बाहेर निघत. काय ऋणानुबंध असेल महाराज. बहुतेक त्या पंढरपूरच्या म्हशी रामराज्यातल्या असाव्या असा माझा राज्यामुळे एवढी शुभकथा झाली. त्याच रामाचा आम्ही गुण गाणार. पगार एका कोण घ्यायचा, गुण एकाचं गायचं, ज्याची खावा पोळी त्याचीच वाजाव टाळी, ज्याचा खाव ठोमरा त्याचा राखाव उमरा, ही म्हणे महाराज. आणि मग आम्ही सुद्धा रामामुळे एवढी शुभकथा झाली. आम्ही सुद्धा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, आम्ही रामाचं गीत गाऊ. रामकृष्ण गीतिगात टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरदगा राम वेळोवेळा आम्ही गाऊ. ओवी गाऊ, रामावर ओव्या गाऊ. आणि दळिता कुडकड गायच्या दळिता जुन्या बाया जात. आमच्या आईला मी दळताना पाहिले बरं का, आमच्या जातीवर दळायची. मी सुद्धा आईला म्हणजे थोडं झालं होतं मोठा, आणि मग दळू लागायचो आईला. दळिता दळायच्या बाया. रामाचं कांडिता कांडण, मुसळाने इकडं वर तांदूळ पिकवतो ना, बाया जुन्या काळातल्या बाया आता मिलला जात नसायच्या, घरीच कांडायच्या. पण जुन्या काळात ते खांबाला उखळ राहायचं आणि फिरायचं. रवी अति रवी लय हो, मांडीवणी झाड राहायची. बाया अशा कणाक कमी कोसळायच्या, मोठ्या मोठ्या डिरी बाय घुम घुम करती, घुम घुम करती. आता दूध राहिलंय पिशीत, एवढं दूध
अर्धा लिटरची पिशवी आणायची, ते त्यातलं निम दुसऱ्या दिवशी जेल राहते. आता काय करा, अरे पहिलं एक गडी 2-2 तांबे दूध एकटाच प्यायचा, निरसदूत. हा काय माणसं होती ना का. आमचे वडील 1 क्विंटलचं पोतं एकटी उचलायचे ना, एकटी तरुणाचं घासाचा कवळा उचलल्यावर मला. आता क्विंटलचा बारदानाच भगवान शेठ छापायचा बंद झाला मला, क्विंटलचा बारदानाच राहिला नाही मला. ओळखुटी शिवायला मी सगळ्या दुकानात हिंडलो आषाढी वारीच टायमाला. तर क्विंटलचं बारदाना भेटेल का म्हणजे, महाराज तुम्ही डोक्यातून काढून टाका, 10-15 वर्षापूर्वीच रद्द झालाय म्हणजे. आता 30 किलोच्या गोण्या निघाल्यात, कांद्याची 30 किलोची गोण, साखराचा 30 किलो कट्टा, 30 किलोचा शेंगदाण्याचा कट्टा महाराज. आणि 30 किलो बी गाड्याला उचलत नाही, उचलायचं असलं पप्याची आई तिला हाका मारायची उचलून तिच्याच डोक्यावर द्यायची पुन्हा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोजे. अरे काय तू गडी म्हणाव का काय म्हणाव, घरात झोराळ निघालं, एक बायकोच्या मागे लपवतात, अगं हान ते मागून बायको पुढं. आईला का नुसता फोकटचा धनी केला. मग बायकोने 2 झोराळ ठोके टाकले, 3 याला टाकले, लागू दे. अरे काय नाही भडक, लागू दे. राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाये. जेवताना दळताना कांडताना रामाचं चिंतन. हे बघा, जेवताना रामकृष्ण हरी, उठताना रामकृष्ण हरी, बसताना रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. लोक बसून उठत असतात, उठता बैसता हरी बोला, पण लोक उठताना बचत गटाच्या का कांदे लावायचे हे तर पहिल्या सांगा. बाया म्हणजे काय काही बोलत येत लोक. काल एकाने मला फोन लावला. आता ज्ञानेश्वर नावाचे बरेच नंबर होते मोबाईल मध्ये, त्याला लावायचं होतं दुसऱ्या ज्ञानेश्वरला, पण ते मलाच लागला ज्ञानेश्वर. मी इकडून म्हणलो रामकृष्ण हरी, त्याला लावायचं होतं गावातल्या कोणीतरी माणसाला. तो तिकडून म्हणला त्या आईला मठात फोन लागलाय काय ना बहुतेक. अरे म्हणलं लागला का चायला बोलत म्हणजे असं काही बोलत येत लोक. राम वेळोवेळा आजपासून शिवी तोंडाला येऊ द्यायची नाही, शिवी द्यायची नाही. सारखं राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई. नगरला जर कधी गेले तर पाथर्डीला जा. पाथर्डीला जर कधी गेले तर पाथर्डीला जायची गरज नाही, नगरवरून पांढरीचा पूल लागतो. आणि पांढरीच्या पुलाकडून तुम्ही मिरीकडे निघाले, पांगरमल उदरमल अशी गावं लागत, मिरी शिंगव दत्ताचं, त्या गावांना जात असताना प्रत्येक झाडावर श्रीराम, प्रत्येक घरावर श्रीराम. आमच्या मिरी गावात प्रत्येक घरावर लोकांनी लिहिले. त्या गावात एक साधू होते वारले, वेताळ डॉक्टर होते, त्यांनी केलंय. डॉक्टरना म्हणलं असं घरावर काले त्यांनी, महाराज जरी बिगर माळकरी असेल त्याने वाचलं तर त्याच्या मनात राम नाव येईन का नाही, मुखात तरी येईल मनात तरी येईन का नाही, तेवढंच त्याला पुण्य. काय तेवढं काय लोकांचा दुर्गामी विचार महाराज. आता गाव गेलं ना, ते आय लव आणि त्या गावाचं नाव टाकलंय बाबा, आय लव चिंचुशी, आय लव धामणे. अरे काय तुम्ही घ्यायला लावताय. रामकृष्ण हरी निरगुड असं पाहिजे, वर देवाचं नाव पाहिजे महाराज. रामकृष्ण हरी तुमची कोणती वाडी, हेलारवाडी असे नाव. रामवाडी, अरे गावाडीच नाव राम आहे, वा हे व्हायचे रामवाडी असं नाव पाहिजे महाराज. असं आमच्या तिकडं नगरहून टाकळी काजीहून इकडे चिचुंडीला रस्ता जातो, इकडे मदडगाव जातो. तर त्या आमचं गाव आणि टाकळी काजीच्या मध्ये त्या मदडगावच्या 2-4 वस्त्या आल्या. एक आली, दुसरी आली, तिसरी आली. मग लोक येता जाता म्हणायचे, का रे इथं अचानकच वाढी झाली राव, अचानकच वाढी झाली. वाडीचं नाव काय ताजने महाराज, अचानक वाडी. आता काय नाव ठेवलं, अचानक वाडी. असं हे ध्यानात धरा, ह्या गोष्टी सुधरून घ्या. राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई. स्वप्नी दुःख कोणी न दखिवळा. या राम राज्यामुळे स्वप्नात सुद्धा कोणाच्या दुःख राहिलं नाही. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. कळी थांबत नाही तिथं राम नामा पुढं, काळ थांबत नाही. श्रीधर पंथ राम उपासक होते. एक श्रीधर पंथ नावाचे संत, यांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिले. दोयरी हाडाचा गडी होता आणि बायको, 2 जण चालले वनातून जात असताना बाईच्या गळात दागिने होते आणि 4 चोराने पाहिलं हे दागिने आपल्याला उचलायचे. एक जण म्हणा दागिने नाही, बाई सकट उचलायचं. पण गडी दंडम होता दोयरी हाडाचा महाराज. दोयरी हाडाचा गडी होता. 4 चोराच्या लक्षात आलं पैसे भेटते, तो न भेटल पण चौघातून 2 नाही तर 3 प्राण्याला मुकत आहे. तो गडी तसा मारायचाच नाही, 2-3 काटाच काढी सुधाकर शेठ आणि मग मरल. मग आता काय करावं, मग त्यांनी ठरवलं. मग त्यांनी काय केलं, रामकृष्ण हरी, राम 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 राम.
श्रीधर पंतांनी विचार, कोण तुम्ही? गडी गरमच होता तो. म्हणजे आम्ही राम उपासक मंडळी. कोण म्हणतोय? चोर. चोर बोलायला लय गोड, हा लय गोड बोलून केसरी गळा कापणार बघा. आणि मग काय म्हणणं आहे, तुम्ही कुठं चालले? म्हणजे मी अमुक अमुक गावाचा. आम्हालाही त्याच गावाला जायचंय. कोण म्हणतोय? चोर. मग तुमच्या बरोबर चलू का? श्रीधर पंत म्हणले, तुम्ही कोण माणसं, आम्ही कोण माणसं, तुम्ही तुमच्या मार्गाने चला, आम्ही आमच्या मार्गाने चला. तुम्ही तुम्हाला भीती वाटते म्हणून म्हणत असाल, रामा शपथ आमच्यापासून तुम्हाला धोका नाही. कोण म्हणलं? चोर म्हणले. रामाची शपथ घेऊन सांगतो आमचा तुम्हाला धोका नाही, तुमच्या बरोबर चलू द्या. चालतंय म्हणले. मग आणि मग रामाची शपथ घातल्यावर श्रीधर पंत जरा नरमले. आणि मग श्रीधर पंत पुढं चालले, दोन चोर पुढं. श्रीधर पंताची पत्नी मागे चालली. बऱ्याच अंतराने पहिल्या बाया काय हातात हात घालून चलत नव्हत्या. त्या काय माळशेच्या घाटात खंडाच्या घाटात फोटो काढायला हिंडत नव्हत्या. आणि मग श्रीधर पंत पुढे चालले, चांगले 200 फूट पुढे गेले. त्यांच्याबरोबर दोन चोर चाललेले, बरोबर बाता हानी. त्यांनी बोलता बोलता त्यांना गुंतवलं. दोन मागं राहिले आणि बाई थोडीशी अजून मागं राहिली. बोलता बोलता त्यातला एक जण मागं राहिला आणि त्याने बाईचं तोंड मागं दाबलं. बाईचा आवाज येऊ दिला नाही. आणि दोघ जणांनी बोलता बोलता त्याला बोलण्यात गुंतवलं. आणि एक जण राहिला चौघातला. एकाने बाईचं तोंड दाबवलं, एकाने दगड घातला. श्रीधर पंताच्या डोक्यात मागून दगड घातला. पाठीवर वार केला तरच आपला हिंदुस्थानी हिंदू थोडा आकळता येतो. समोरून कोणी आकळू शकत नाही. मला हिंदुस्थानी रक्त आहे, हे शेराचं रक्त आहे. मला शेर, बब्बर शेर. डोक्यात मागून दगड आहे. प्रभू रामा हाक मारली, धारा तीर्थी पडली. काळाचा फासा पडला. पण स्वप्न नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा आहे का. आणि ते गतप्राण झाले. कळी काळाला भय कसं सुटलं? ते तर मेले. पण पुढं तर आहे का काय प्रकरण घडलं? त्यांच्या जवळची सामोरी काढून घेतली. त्या बाईची अंगावर टाकीने घेतले. बाईला धरलं, चौघांनी घेऊन चालले. ती बाई पुढे चालली अशी मागं वळून, पुढे चालली का मागं वळून पाहायची. त्या चौघातला एक चोर म्हणला, बाई तू अर्धा तास झाला मागं वळून पाहते. अगं तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या कुंकवाचा धनी आम्ही गतप्राण केलाय. दगडाने मारून टाकलं, तू मागं का पाहते? त्यांनी, मी मागं का पाहते सांगू? ज्या रामाची शपथ घातली म्हणून माझा मालक आश्वासित झाला. त्याने विश्वास ठेवला ज्या रामावर, तो राम यावेळी कुठे गेला मी मागं वळून पाहते. तो राम आलाय का नाही मी पाहते. हे वाक्य ऐकलं, अख्ख्या अयोध्या नगरी हल्ली. एकटे राम नाही, शत्रुघ्न, भरत, राम आणि लक्ष्मण चौघही त्या अरण्यात धनुष्य बाण घेऊन प्रगट झाले. चौघांनी 4 बाणाने 4ही ते तस्कर मारून टाकले. त्या माऊलीला घेतलं, परत त्या प्रेतापाशी गेले. राम हे संजीवनी बाबा, संजीवनी मंत्राने त्या श्रीधर पंताला जिवंत केलं. भरत शत्रुघ्न पुढं, राम लक्ष्मण मागं, दोघं नवरा बायको मध्ये. तुम्ही जप करा, आम्ही तुम्हाला थेट पुढच्या गावात नेऊन सोडतो. आणि थेट पुढच्या गावात नेऊन सोडली. ही कथा भक्त लीलामृतात महिपती महाराजांनी. आता सांगा, नामाच्या गजराने कळी काळाचं भय राहिलं का? नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा म्हणून आमचे लोक एखादे प्रेत वारलं तर आमची दिंडीकरी पुढे रामाचं भजन करत चालतात. आता ते वैकुंठ रथ निघाले आणि त्याच्यातच कॅसेट लावून देतात महाराज. ते कॅसेटवाला म्हणते, हे आपलं भाई कसं काय मारला रे? ते बरं बघू. अरे तू काय आला इथून पुढे ते साऊंड बंद करा, सगळ्याला मानायला लावा. एकाचे माईक हातात, मी पुढं म्हणतो तुम्ही मागं माना. माईक लावा त्याशिवाय. एकाने पुढं म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. बघा तंबाखू खाणार गडी म्हणणारच नाही. अरे काय लावलंय, कोणी नवीन प्रथा काढली ते लावून द्यायचं. चाललंय आपलं इथंच, कोण आलंय कोण नाही, कसं काय मिळालाय काय, वाढीव बांधकाम करायचं सोडून हे काय. लोक काय भजनच नको झालंय लोकाला. मला नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा. तुका म्हणजे नामे सुख दिले आपुले. आपुलं सुख म्हणजे आत्मसुख. ते भक्ताला आत्मसुख सुद्धा देतात. आणि ते आत्मसुखामुळं तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. येणं जाणं खुंटलं, राम वेळ वेळा आम्ही गावोवे. मैपती महाराजांनी एका राजाचं चरित्र, एक नाटक, एक एवढं 2 मिनिटात सांगतो. एका गावात नाटक आलं आणि त्या गावात एकाने नाटकात भाग घेतला. पण तो होता राम उपासक होता. आणि नाटक आलं. नाटक होतं भक्त प्रल्हाद. आणि त्या ज्याला एक राम उपासक होता आणि त्याला पात्र दिलं नरसिंहाच. आणि एक केला हिरण्यकश्यपू. आणि त्याला ते पात्र एवढं त्याने रंगवलं. त्या नरसिंहाचा संचार झाला. हिरण्यकश्यपू नाटकात पायावर घेतला. मग आता फाडल्यासारखा करायचा ना, त्याने खरखरच माणूस मारून टाकला. मला त्याच्या अंगात काय देव संचारला का काय कोण जाणे. त्याची
फाडून टाकल्यावर मला त्याचे भाऊ त्याचे पोरं त्यांनी दातच धरला त्याच्यावर मला, म्हणजे असे तुकडेच करायचे. पण त्याला लोकांनी विचारलं त्याने काय करू, मला त्या टायमाला कळलंच नाही. आपोआप नरशाचा संचार झाला. बातमी तक्रार गेली राजदरबारात. राजाने सांगितलं तुझ्या देव संचारला हो. म्हणजे काय, परत एक नाटक करायचं मग, आणि तुला दशरथाचं पार्ट देत म्हणून राम वनवास आम्हाला करून दाखव. राम वनवासाचं पार्ट केलं. ते ज्याला हे नरश्याचं पार्ट दिलं होतं ना, त्याला दशरथाचं पार्ट दिलं. ऐकताय काय महाराज, त्याने त्या रामाच्या वियोगात ज्याने दशरथाचं पार्ट घेतलं, काय संचार झाला कोण जाणे, पण नाटकात त्या महात्म्याने देह ठेवला महाराज. वा काय काही लोक अनन्य होतात. एक नामदेव नावाचा माणूस होता एका गावात, आणि त्या गावात रामायण आलं. आणि ते नामदेव असा होता वारकरी की तो सीतेचा उपासक होता. तो सीतागडीला जाऊन आला होता आणि मग सीतेची उपासना होती. पण रामायण सुरू झालं, रावणाने ती राम सीता प्रकरण नाटकात सीता उचलून चालवली. नामदेव म्हणला त्या रावणाने तवा नेली तेव्हा मी नव्हतो, पण आता माझ्या देखत कसं काय नव्हतं. तिकडे अभिमानी होता तो, त्या नाटकात शिरला महाराज. पण तो रावण होता दहा तोंडात, त्याला दोनदा तीनदा उचलून टाकला आणि ती सीता परत नेऊन दिली. सगळं नाटकच उतळून गेला. घडलेली घटना आहे बरं का. तो का म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे कुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाऊवी, दळिता कांडिता जेता गे बाई ओ भजन करायचं रामरायाचं. राजा राम 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 सीताराम आजपासून हा राम दिन म्हणून साजरा होणार आहे भारतात. श्री राम दिन, जसं महाराष्ट्र दिन, कामगार दिन, शिक्षक दिन, तसं श्री राम दिन. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मुसलमान आलेला आहे तिथं कुठं अयोध्येत, आणि काय रामाच्या चौपाया म्हणतोय. तुम्ही आले बातमी, ढसा ढसा रडतोय. काय रामावर त्याचं प्रेम. काही मुस्लिमांनी सुद्धा दान दिलं. अशी आपली पुण्यपावन रामवाडी. आणि रामवाडीमध्ये आगळा वेगळा उपक्रम. केवढं तुमचं रामरायावर प्रेम महाराज. एवढी अडचणीत गाव आहे इकडं, तसं का डोंगर म्हणलं रामवाडी का डोंगरवर आहे का काय. मग ते म्हणजे नाही, पायथ्याला जवळच एवढ्या डोंगरात तुम्ही एवढ्या माझ्या माता आल्या, तेवढे आपला पितृवर्ग आलाय, सगळी गायक गुणीजन मंडळी, बालभागवत, सगळ्याला विनंती की इथून पुढं या वर्षी ज्यांना ज्यांना मुलं होतील त्यांनी मुलाचं नाव राम ठेवावं. सगळ्याला विनंती, या वर्षी ज्यांना मुलं होतील. आणि तुम्ही सांगायचं पोरच काय नाही राम का बरं. ते रामलालला ज्या साली झाले 2024ला त्या साली झाले नाही.
मग तुम्ही ना सगळ्याचीच नाव राम कशी ठेवायचे? राम नाव ज्याच्यात येईल ते ठेवा. तुकाराम, सीताराम, देवराम, बळीराम, काय नाव कमी? धोंडीराम, कोंडीराम, बोला. राजाराम, बोला. सीताराम झालेलं सांगायचं नाही परत. जयराम, आत्माराम, सखाराम, गंगाराम, राम राम गंगाराम, बोला. शांताराम, शिवराम, तुकाराम झालंय ते. कांताराम आहे ना, हो. तुळशीराम, परसराम, बलराम, परशुराम, बघा. पुंजाराम, बाळशीराम बडे. बाळशीराम बडे आपले कांदळीचे दौऱ्यात असते ना आपले बाळशीराम बडे. अशी ऐका महिला मंडळ, पोरांची नावं राम ठेवा. असं नाव ठेवा की ज्याच्यात राम आलं पाहिजे, हे सांगायचं. त्या साली झालेलं आहे. मग आता मुलीची काय ठेवायची? ठेवता खताच्या गोण्याची, सुपाला, उजवाला, खताच्या गोण्याची ठेवू नका. काही लोक नाव ठेवते, ज्याला दिलं त्याचं खतच झालं पाहिजे का? एकाने पोरीचं नाव ठेवलं खुशी, ती ज्याला दिली त्याने खुद खुशी केली. मला काय सांगा. एकाने पोरीचं नाव ठेवलं कोरोना, ते आता लग्न झाल्यावर ज्याला दिली जाईल त्याच्या जीवनात ती महामारी पुन्हा नाही यायची का? मग म्हणून मुलीचं नाव सीता, जानकी, मैथिली, जनकनंदिनी, श्रीरामप्रिया. नवीन नवीन नाव. मी संस्कृत शिकलेलो आहे, त्याच्यामुळे मला नाव तयार करता येतं. समाशीत लगेच तयार. श्रीरामप्रिया नाव तयार करता. त्याला फक्त बुवा डोकेबाज पाहिजे, बुवा धोरणिक पाहिजे त्यासाठी. असं तर आज ह्या वर्षी ज्यांना मुली होत्या अशी नावं ठेवा. मुलं होतील, अहो जन्मभर ध्यान राहील. असं काय करावं, असं काय करा. एक व्यसन सोडायचं ठरलंय बरं का, नाही तर जुन्या वाहना सोडताना जाताना घेऊन. एक व्यसन कोण सोडतंय? तंबाखू. हात वर करा. वा, अरे टाळ्या वाजा त्या वारकऱ्यासाठी. वा, काय नाव आहे तुमचं? उठून उभा राहा, उठून उभा राहा. सुभाष ताजने. सुभाष ताजने. आजपासून काय सोडणार तुम्ही? तंबाखू. अरे टाळ्या वाजा. वा, बोला देवा, काय नाव आहे? पांडुरंग ताजने. पांडुरंग ताजने. काय सोडणार? पपेचे काय? तंबाखू. टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. बोला, कोण काय सोडतंय? मशिरी कोण सोडतंय? मिश्री आजपासून लावणार नाही. सुनांना, सासूला मी चहात पाणी घालणार नाही. कोण हात वर करा. त्यामध्ये कसं करावं म्हणजे लोक म्हणते खाली तिथं काय एक बी नाही. नाही. नाही नाही नाही, करा काहीतरी डेअरिंग करा. 2 गडी निघाले म्हणजे एखादी तरी माऊली निघाली पाहिजे. काहीतरी सोडावंच लागेल. महाराज कोण काय सोडतोय? बोला. अजून कोणाला काही सोडायचं? कोणी तंबाखू सोडा, गांजा सोडा, कोणी वडील असं इथं नसतील ते खरं ते आज नादून आणायला पाहिजे होती तुम्ही. दारू सोडा. कोणाचं असं एक आडवं चलू नका कोणाला. एवढं रामरायासाठी एवढं करा बरं का. तंबाखू नाही खात? नाही, तंबाखू तर खात नाही, पण चहा पिते. आजपासून चहा सोड. दूध घ्या महाराज, चांगलं वेस्ट पैकी दूध घ्यायचं. अरे तुम्ही बाकीच्या गडी काय बोला ना काय? मी तुम्हाला काय पावती फाडा म्हणलो का काय? तुम्हाला सोडायचं, तुमच्यासाठी बोलतो काय मायबा. तुम्ही सोडावं अशी माझी विनंती. काहीतरी एक अवगुण सोडा रामरायापासून आणि निर्धार करा बरं का. भजनाला येत जा, कीर्तनाला येत जा. तंबाखू सुटायचा एक सोपा उपाय सांगतो. अद्रक आहे ना, अद्रक त्याचे नखा एवढे तुकडे करायचे. अद्रक, आलं आणि सैंधव मीठ घ्यायचं, पाण्यात टाकायचं. 2 कप पाण्यात ते तुकडे टाकून द्यायचे, उकळून घ्यायचं. उकळलं की ते अद्रकचे तुकडे 2-3 दिवस वाळून द्यायचे. आणि 1 चमचाभर गावरान तूप तव्यावर टाकायचं. ते फ्राय करून घ्यायचे तुकडे. तल्लभ झाली का ते अद्रकाचा तुकडा टाकायचा. तंबाखू खायची वासनाच होत नाही मला. आपाप तंबाखूचा वासच येतो माणसाच्या. अद्रकाचा काय गुन्हे काय असं मिठात उकळलेलं अद्रक पत्र फ्राय करायचं त्याच्यात. असं काही उपाय करा. हळूहळू सोडा. पण ह्या आठवड्यात सोडा किंवा ह्या वर्षी. ज्ञानेश्वर झालं.